पीएम स्टेज त्यांचं मंत्रीपद काढून घेतलं पाहिजे अशा प्रकारची चर्चा होती. काढून घ्यायच्या नसतात, काही गोष्टी नैतिकतेच्या असतात. आम्ही सेवेसाठी राजकारणात आलो. इट्स नॉट एन एन्टायटल जॉब. हे का असं नसतं की माझी मक्तेदारी आहे की मी निवडून आल्यावर मी मंत्री झालंच पाहिजे, मला हाच पालकमंत्री मिळाला पाहिजे, हेच डिपार्टमेंट, असं नसतं. सेवा आहे ती कुठूनही करा, चांगल्या पद्धतीने करा. एवढ्याच अपेक्षेने तुम्ही आम्हाला मतदान करता ना. तुम्ही थोडी मतदान करता की हा व्यक्तीला मी मत करतोय म्हणजे ह्याला हेच डिपार्टमेंट मिळणार. ही जी नवीन जी टीव्हीवर मी बघते ना, हे मला आश्चर्य वाटते की ही भाषा मी कधी ऐकलीच नाही. हा कॉन्सेप्टच मी कधी ऐकलेला. त्याच्यामुळे काढून घेतलं पाहिजे अशी मागणी होती. माझं म्हणणं आहे नैतिकतेवर लोकांनी निर्णय घ्यावे. नैतिकता असते का नाही काय? नैतिकता जेव्हा सगळ्या पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, शिवसेना, शिंदे सेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष, 6 पक्ष जेव्हा आरोप करत असतात तेव्हा आपलाच अंतरात्माने आपल्याला ती जाग आणून दिली पाहिजे ना. ते नैतिकतेवर निर्णय घ्या. शिंदे सेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष, 6 पक्ष जेव्हा आरोप करत असतात तेव्हा आपलाच अंतरात्माने आपल्याला ती जाग आणून दिली पाहिजे ना. ते नैतिकतेवर निर्णय घ्यावा. तर याच प्रकरणातला आरोपी वाल्मिकी कराड आता आयसीयू मध्ये आहे. मात्र ह्या सगळं प्रकरण संपवण्यासाठी त्याचाच खून होईल अशी एक शक्यता तृप्ती देसाई यांनी. ते नाही मला माहिती. ते नाही मला काय माहिती. मला एक गोष्ट माहिती आहे की अजून एक ह्याच्यातला असलेला फरार आहे, हे मला माहिती आहे. अजून एक व्यक्ती त्याच्यातला फरार आहे, तो मिळालेला नाही. आमची सगळ्या म्हणून आम्ही म्हटलं 6 पक्षाची एकच मागणी होती की अनिल देशमुख साहेबांचं जेव्हा IQ गोष्टीवर आरोप झाला, त्यांच्या मागे इन्कम टॅक्स, CBI, ED लागली. या देशाने पाहिली किती वर्ष ते आत होते. भुजबळ साहेब, संजय राऊत साहेब, अनिल देशमुख साहेब, नवाब मलिक भाई, या सगळ्यांवर IQ गोष्टींवर सगळ्यांना अटक झाली, सगळे जेलमध्ये गेले. बरोबर? इथे तर प्रूफ आहे, रोज दाखवताय तुम्ही. आणि एक्स्टॉर्शन, PMLA कायदा हा माननीय मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने आणला. PMLA मध्ये एक्स्टॉर्शन जर केलं तर त्याला ED लागते. हे मी नाही सांगते, कायदा सांगतो या देशात. हा देश कायद्याने चालला पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि जर कोणी एक्स्टॉर्शन करत असेल, तुम्ही थोडासा विचार करून सांगा. एक्स्टॉर्शन जर लोक करायला लागले, इन्व्हेस्टमेंट्स नाही हॅम्पर होणार. माझी ह्यांना, मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे की महाराष्ट्राचे खूप चांगलं इमेज महाराष्ट्र देशात नाही जगामध्ये आहे. इथे जर एक्स्टॉर्शनच्या गोष्टी व्हायला लागल्या तर राज्यात इन्व्हेस्टमेंट्स कशा येणार? याच्यासाठी आपण एक स्ट्रॉंग सिग्नल, राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने महाराष्ट्राच्या साठी एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळाले, कुठलाही निर्णय ते घेऊ शकतात. मग ते का नाही घेत आहेत याचं उत्तर मला मिळत.